हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. आणि आता आपण जो आहे आय मेकअपचा जो लुक आहे तो मी पोस्ट केलाच आहे. सो तुम्ही नसेल पाहिला तर तो पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आय मेकअप समजेल. त्याच्यानंतर मी स्किनपेक्षा 2 शेड डार्कर मी कन्सिलर यूज केला आहे. आणि त्याच्यानंतर मी फाउंडेशन घेत आहे मेबलिनचा. शेड नंबर आहे 330. कारण मेकअप जो आहे हा एकदम नॅचरल सेटल मेकअप हवा होता, नो मेकअप लुक. सो 330 शेड आहे मेबलिनचा. आणि मी माझ्या स्टुडंटला ऑल फाउंडेशनवरती मी त्यांना मेकअप करून दाखवते. सो सर्व प्रोडक्टचं त्यांना नॉलेज येतं आणि त्यांना समजतं की कोणत्या स्किनवरती आणि कोणत्या आपल्याला कुठल्या बजेटमध्ये आपण कोणता लुक द्यायचा ते. हे फाउंडेशन जे आहे मी पूर्ण फुल फेसवरती अप्लाय केलं आहे. माझा ब्युटी ब्लेंडर जो आहे तो वेट होता आणि मी टिशोलोचा ब्युटी ब्लेंडर वापरला आहे व्हिडिओमध्ये ह्या. त्याच्यानंतर मी 1 शेड डार्कर हायलाईट केलं आहे कन्सिलर. आणि त्याच्यानंतर मी पावडरने पूर्ण फेसला व्यवस्थित लॉक करून घेत आहे. कारण की जेव्हा तुम्ही पावडरने बेसला एकदम व्यवस्थित प्रॉपरली लॉक करता तेव्हा तुमचा बेस जो आहे प्रॉपर लॉक होतो आणि तो म्हणजे निघत नाही, मेकअप रिमूव्ह नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला मेकअप लॉक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट देऊ शकता, पण मी ते कॉम्पॅक्ट नाही दिलं. आणि आता मी कंटोर यूज करत आहे. कंटोरिंग जे आहे ते मी चिकबोन आणि जॉ लाईनच्या इथे मी करत आहे. थोडं नोज आणि फॉरहेडलाही मी करत आहे. कारण की फेस तुम्ही पाहू शकता, आपल्याला कसं फेस जो आहे हा आयडियल शेपवरती घेऊन यायचं असं, त्याच्यामुळे कंट्रोल करणं ही खूप जरुरी आहे. कंट्रोल, ब्लशर आणि हायलायटर हे तर तुम्हाला स्टेप माहितीच आहे, हे सगळ्यात फेवरेट स्टेप असतात मुलींच्या मेकअपमध्ये. सो ब्लशर माझं झालं आहे आणि आता मी हायलायटर करणार आहे. हायलायटर मी सेम चिकबोनला, नोज ब्रिज आणि दोन्ही आयब्रोच्या मध्ये, मिडलला आणि लिप्सवरती करणार आहे. सो हायलायटर माझं एकदम व्यवस्थित करून झाल्याच्यानंतर मी लिप्सची करत आहे. लिप्स हे मॉडेलचे खूप छोटे आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे मी लिप्सलाही कंटोरिंग करत आहे, कारण की लिप्स थोडेसे आपल्याला ब्रॉड दाखवायचे आहेत, मोठे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी फक्त 1 थ्रेड एवढंच वरती एक्स्ट्रा शेप दिला आहे. जेवढं नॅचरल असेल तेवढं छान दिसतं, त्याच्यामुळे तुम्ही जास्तही मोठा करण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे लिपस्टिकचा शेड पण, आणि बेस पण आपला किती सेटल दिसत आहे. सो हा आहे आपला मेकअप लुक. तुम्हाला हा आपला मेकअप लुक कसा वाटला आहे? जर तुम्हाला मेकअप आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा. धन्यवाद.